नेक्स्ट पॉइंट, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक प्रोसेसेस. या ठिकाणी एक्सपेरिमेंट दिलेला आहे रिलेटेड टू एंडो अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. टू कॅरी आउट द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस, ट्राय दिस apparatus: 2 plastic bottles, measuring cylinder, thermometer, then chemicals, potassium nitrate, sodium hydroxide and water, etc. Sodium hydroxide being corrosive, handle it carefully in the presence of your teacher. Procedure: take 100 ml water in each of the 2 plastic bottles. Plastic being insulator of the heat, so the dissipation of the heat can be prevented. Note the temperature of the water in the bottles. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसेस समजून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण 2 प्लॅस्टिक बॉटल घेतल्या. दोन्ही प्लॅस्टिक बॉटलमध्ये 100 ml वॉटर आपल्याला घ्यायचे. ॲज दिस प्लॅस्टिक इन्सुलेटर आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हीट एनर्जी बाहेर पडणार नाही. दोन्ही प्लॅस्टिक बॉटलमध्ये असलेला वॉटरचं आपल्याला टेम्परेचर मेजर करून घ्यायचे. नोट द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द बॉटल्स. आता फर्स्ट स्टेपमध्ये काय करणार, पुट 5 gram potassium nitrate KNO3 in the bottle and shake well. Note the temperature of the solution form. 5 gram sodium hydroxide in the other bottle. Shake the bottle well and note the temperature. आता 2 बॉटलमध्ये घेतलेल्या, सपोज बॉटल ए अँड बॉटल बी. ए बॉटलमध्ये आपण KNO3 घेतलं प्लस 100 ml वॉटर आहे. 100 ml वॉटरमध्ये KNO3 ॲड केलेले 5 ग्रॅम आणि सोल्युशन तयार केलं. अगेन या बी बॉटलमध्ये 100 ml वॉटर घेतलं, त्यामध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड ॲड केलेले सोल्युशन तयार केलं. दोघांनाही व्यवस्थित स्टर करायचे, सोल्युशन तयार करून घ्यायचं. शेक द बॉटल वेल अँड देन नोट डाऊन द टेम्परेचर. इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट टूक प्लेस, व्हाईल इन द सेकंड बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ द सोडियम हायड्रॉक्साईड टूक प्लेस. दोन्ही बॉटलमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड दोघेही विरघळतात. As per your observation, which one is the exothermic process and which is an endothermic process? तर टेम्परेचर नोट केल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की विच वन इज एक्झोथर्मिक अँड विच वन इज एंडोथर्मिक प्रोसेसेस. तर व्हॉट इज एंडो अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. तर विद्यार्थ्यांनो, जे केमिकल रिॲक्शनमध्ये आपण अभ्यासलेलं आहे की ड्युरिंग केमिकल रिॲक्शन इफ द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब अँड सोल्युशनचं हीट टेम्परेचर राईज होत असेल तर त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. आणि एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये ड्युरिंग केमिकल रिॲक्शन इफ द हीट एनर्जी इज इव्हॉल्ड देन त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. तर एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये सोल्युशनची जे टेम्परेचर आहे, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यामुळे टेम्परेचर डाऊन होतं आणि एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये सोल्युशनचं टेम्परेचर हे राईज होतं. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ॲब्झॉर्ब, देअरफॉर द टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. तर फर्स्ट बॉटलमध्ये जे पोटॅशियम नायट्रेट आपण वॉटरमध्ये स्टर करून डिझॉल्व केलेलं होतं, तर इन दिस बॉटल रिझल्टिंग टेम्परेचर ऑफ द सोल्युशन इज लेस. या ठिकाणी टेम्परेचर डाऊन झालेलं दिसतं. दॅट मीन्स दिस प्रोसेस विच हीट इज ॲब्झॉर्ब फ्रॉम द आउटसाईड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. वेन द सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड डिझॉल्व्ड इन द वॉटर, हीट इज गिवन आउट, देअरफॉर द टेम्परेचर इन्क्रीजेस. पण सेकंड बॉटलमध्ये ज्यावेळेस आपण सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करतो आहे वॉटरमध्ये, त्यावेळेस ड्युरिंग डिसोल्युशन ऑफ द सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, हीट इज गिवन आउट अँड सो दॅट द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन इन्क्रीजेस. द प्रोसेस इन विच द हीट इज गिवन आउट आर कॉल्ड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. तर यावरनं फर्स्ट जी प्रोसेस होती पोटॅशियम नायट्रेट प्लस वॉटर, दिस इज एंडोथर्मिक प्रोसेस, अँड सोडियम हायड्रॉक्साईड विथ वॉटर, दिस इज एक्झोथर्मिक प्रोसेस. व्हॉट आर एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. There is an exchange of the heat in chemical reactions as well. Accordingly, some chemical reactions are exothermic while some are endothermic. During exothermic chemical reactions, the heat is given away when the reactants are transformed into the products. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होतं की ड्युरिंग केमिकल रिॲक्शन फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रोडक्ट ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस हीट ही बाहेर पडते, हीट इज गिवन आउट. while during endothermic reactions, heat is either absorbed from the surrounding or has to be supplied continuously from the outside. but endothermic असे केमिकल रिॲक्शन्स आहे की ज्यामध्ये ही जी प्रोसेस आहे, या एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये सराउंडिंग मीडियममधून रिॲक्टन्स हा एक तर हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो
किंवा these reactions are carry continue बाय सप्लाईंग हीट एनर्जी. एक तर हीट एनर्जी आपल्याला या ठिकाणी सप्लाय करावं लागते, त्यामुळे या प्रोसेसला काय म्हणणार आपण, एंडोथर्मिक रिॲक्शन्स. सो द एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स, हीट इज आयदर ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग और हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम द आउटसाइड. सो दीज आर एंडोथर्मिक रिॲक्शन्स. तर एक्झाम्पल दिलेले, कॅल्शियम कार्बोनेट हीट इज सप्लाइड सो दॅट कॅल्शियम कार्बोनेट decomposed into the two products, calcium oxide and carbon dioxide. Then calcium oxide plus water gives us calcium hydroxide and heat energy evolved. This is an exothermic reaction. So students, from this आपल्याला यावरनं क्लिअर होतं की व्हॉट इज एंडोथर्मिक अँड व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन्स अँड हाऊ कॅन वी ऑब्झर्व, हाऊ कॅन वी क्लासिफाय देम. तर या ठिकाणी हा पॉईंट संपलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.